छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायदळातले सरनोबत पिलाजीराव गोळे यांचे तुम्ही वंशज आहात सर. त्याच्यामुळे एक जबाबदारी असते, एक समाजामध्ये कशा पद्धतीनं आपण गेले पाहिजे सामोरे. तर रितेशजी देशमुख प्रमोशनसाठी पुण्यात आले होते आणि मला तिथे बोलवलं होतं. म्हणजे राजा शिवाजीच्या शूटिंगची लोकेशन आपण 2030 साली 19 फेब्रुवारीला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज दुसरा सिनेमा रिलीज करा. मला वाटतं 36च किल्ले होते जे महाराजांनी स्वतः बांधले होते. 35 ते 39 एवढेच गड फक्त महाराजांच्या कालखंडामध्ये बांधले गेलेले. पण राजगडासारखा किल्ला कुठेच नाहीये आणि तसा किल्ला कोणी कधी बांधू शकलेला नाहीये. तो राजगड असा जगातला एकमेव गड घेते, एकही चूक नाही, एक सुद्धा चूक नाही घेते. दरवर्षी तुम्ही आग्रा ते राजगड असा पायी प्रवास करता असं मी ऐकलंय. महाराज 17 ऑगस्ट 1666 जर निसटले नसते तर 18 तारखेला त्यांचा विठ्ठल त्याच्या हवेलीमध्ये खूनच करायचं फिदाई खानला त्याच्या सूचना दिल्या होत्या औरंगजेबाने. आग्र्यावरनं येणं त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस, तापी नर्मदा गोदावरीला महापूर आलेल्या नद्या कशा पार केल्या असतील. शत्रू पाठीमागे घोड्यावरती स्वार होऊन 10,000 हजारच्या कडव्या फौज महाराजांना पकडायला येत आहेत. अशा धामधुमीमध्ये जवळ पैसे द्रव्य नसताना महाराज सुखरूप पोचले कसे काय? फक्त सदाशिवराव भाऊंना मारण्यासाठी अब्दालीने काही माणसं नेमली होती. सदाशिव भाऊसाठी त्यांनी जी 40 जणांची फौज ठेवली होती त्याचं त्यांना खास मानधन वेगळं ठेवलं होतं की तुम्हाला मी XYZ रक्कम देईल, तुम्ही फक्त त्याला पकडून आणा. ते पूर्णपणे मांसाहारी होते, त्यामुळे त्यांनी आणलेले उंट मारले, घोडी मारली, त्याचं त्यांनी मांस खाऊन त्यांनी ती ताकद वाढवली आणि त्यामुळे ते जगले. एक घोडं मारलं तर ती 40 जण खात होती. आज जवळपास 707 किंवा 708 वेळा माझं सिंगल झालं आहे. अशीच गड भ्रमंती देशभरातली करता करता तुर्कमेनिस्तानमध्ये तुम्हाला अटक केलं होतं म्हणे. तो काय प्रसंग? तुर्कस्तानला तिथं मी ते भगवा फडकावला होता. नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील. लगावबत्ती पॉडकास्टच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. आजचे आपले पाहुणे असे आहेत ज्यांची ओळख खरं तर एका ओळीत बसतच नाहीत. मारुती आबा गोळे, पैलवान, ॲडव्होकेट, गडकिल्ले अभ्यासक आणि संवर्धक, आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख सरनौबत पिलाजीराव गोळे यांचे वंशज. 1500पेक्षा जास्त किल्ले त्यांनी स्वतः पाहिले आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभर आणि तब्बल 22 देशांमध्ये त्यांचा प्रवास झाला आहे. सिंहगडच्या पहिल्या ट्रेकपासून सुरू झालेला हा प्रवास आज गडकिल्ल्यांच्या इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज बनला आहे. राजगडासारखा किल्ला जगात कुठेही नाही असं ते ठामपणे सांगतात. गडचिरोलीच्या सूर्यगडावर नक्षलवाद्यांशी झालेला सामना, तुर्कमेनिस्तानमधला अटकेचा प्रसंग आणि दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटकेला आदरांजली म्हणून ते करतात तो आग्रा ते राजगड हा पायी प्रवास, हे सगळं ऐकताना आपण थक्क होऊन जातो. बरं, इतकंच नाही तर महाराजांनी ज्या वेगाने किल्ले उभारले त्यामागचं रणनीतीचं रहस्य आणि आज गडकिल्ल्यांची होत असलेली दयनीय अवस्था यावरही ते थेट बोलतात. किल्ले म्हणजे फक्त दगड नाहीत तर स्वराज्याचा श्वास आहेत असं ते मानतात. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण त्यांचा हाच प्रवास जाणून घेणार आहोत. सर, तुमचं लगावत्ती पॉडकास्टवर खूप स्वागत आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायदळातले सरनौबत पिलाजीराव गोळे यांचे तुम्ही वंशज आहात सर. तर या वारशाकडे तुम्ही कसं बघताय? हा वारसा तुमच्याकडे कशा प्रकारे आला आहे? आणि तुमच्या कुटुंबात शिवाजी महाराजांबद्दलच्या गोष्टी ज्या फारशा परिचित नाही आहेत ह्या नक्कीच सांगितल्या जात असतील, तर मग त्यातल्या काही गोष्टी आम्हाला कळतील का ज्या माहिती नाही आहेत आम्हाला अशा? नमस्ते. छत्रपती शिवाजी महाराज जे पायदळाचे प्रमुख होते, त्यांच्याकडे घोडदळ पायदळ होते. तसं पायदळाचं जे प्रमुख होते पिलाजी गोळे, त्यांचं आम्ही 14वे वंशज आहे. 14वे वंशज. हो. त्याच्यामुळे एक जबाबदारी असते, एक समाजामध्ये कशा पद्धतीनं आपण गेले पाहिजे सामोरे, एक वारसा आपल्यावरती असतो. त्यामुळं त्या पद्धतीनं आम्ही कुठल्याही कार्यामध्ये, मग ते इतिहासाचा विषय असू देत किंवा सामाजिक कार्य, त्या पद्धतीनंच आम्ही शक्यतो जात असतो. किंवा सण साजरे करणे किंवा काय साजरे करणे, त्यालाही एक कुठेतरी सगळ्या गोष्टी असतात, ठरलेल्या असतात. त्यामुळे एक जबाबदारी ही निश्चितपणे असते. आता दुसरं म्हणजे शिवाजी महाराजांचं जे काही आयुष्य होतं, जे 50 वर्षाचं त्यांचं आयुष्य होतं, आणि त्यामुळं आज हे संपूर्ण हिंदुस्थान आज ताठमानेनं अभिमानानं छत्रपतींचा इतिहास वारसा आपण जपतो, सांगतो लोकांना. तसं त्यांच्या गोष्टी सर्वश्रुत आहेतच. म्हणजे असं काही नाही. जे काय शिवाजी महाराजांचा इतिहास होता, चरित्र होतं, ते कागदातनं पत्राद्वारे आज सगळ्या जगापुढे येतच चाललेलं आहे. पत्राद्वारे कळणं वेगळं आणि प्रत्यक्षात त्यांच्यासोबत काम करून कळणं वेगळं. हा, म्हणजे आता पूर्वजांना आमचं भाग्यवान आहोत की खूप भाग्य की त्यांना महाराजांना पाहायची संधी मिळाली, त्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावता आली, त्यांचे स्वभाव
त्यांनी जी आज्ञा दिली ती आज्ञा पूर्ण करायची त्यांना भाग्य मिळालं. खूप भाग्यच भाग्यवान लागतंय म्हणजे खरंच. खूपच भाग्य आहे की त्यांना महाराजांसोबत ज्या लोकांना राहण्याचं ज्यांना पाहण्याचं भाग्य मिळतं ती संपूर्ण पिढीच भाग्यवान आहे. खरंच खरंच. तसं छत्रपतींचं सगळंच इतिहास सर्वश्रुत आहे, परंतु आजकालच्या पद्धतीनं आपण समाजामध्ये पाहतोय की आधुनिकीकरण होत असताना किंवा ग्लोबलायझेशन होत असताना स्त्रियांबाबतीचे धोरण आपण पाहतो. आता दिल्लीचं प्रकरण झालं एक 5-7 वर्षापूर्वी, जे निर्भया त्याला आपण हे केलं. अगदी काल परवा नसरापूरला एका नराधमानं चिमुरडीवरती अत्याचार करून तिचा निर्गुण खून केला. आणि ज्या पद्धतीनं न्यायव्यवस्था ही डिले केली जाते किंवा त्या पद्धतीने न्याय मिळत नाही, परंतु शिवकाळखंडामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या त्यांच्याकडनं आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्या कायद्यांची आज गरज आहे. म्हणजे सर काही ना रील्स पण व्हायरल झाल्या ज्यात ते सांगत होते की जर शिवाजी महाराज आज या घटनेच्या वेळेस असते तर त्यांनी चौरंगच केला असता. बरोबर. त्यामुळं त्या गोष्टी आहेत स्त्रियांबाबतचं. म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक न्यायदान किंवा त्यांचं स्त्रियांबद्दलचं जे धोरण होतं त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की वासे बेंद्रे म्हणून एक महान लेखक होऊन गेले, खूप मोठे लेखक आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं भारताला आपल्या उपलब्ध करून दिलं. शिवाजी महाराजांचा पण इतिहास समोर आणला. इतिहास समोर समाधी त्यांनीच शोधली. हो, आणि त्यांचं खूप मोठे योगदान आहे ह्या आपल्या इतिहासासाठी, सगळ्यांचंच आहे त्याच्यामध्ये. तर त्या वासी बेंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आता सर्रासपणे स्त्रियांबाबत जर विषय निघाला तर आपण म्हणतो की कल्याण लुटेच्या वेळेस एक सुभेदाराची एक बायको होती, एक स्त्री होती, तिला पकडून आणला सैनिकांनी आपल्या आणि महाराजांपुढे उभी केलं. मग महाराज त्या स्त्रीकडे पाहून म्हणाले की अशीच आमची आई असते तर आम्ही हिच्या पोटी जन्म घेतला असता, आम्ही सुंदर झालो असतो. असं एक महाराजांचं वाक्य आहे ते. म्हणजे स्त्रीचा किती आदर करावा की तिला ते साक्षात आई समजायचे शिवाजी महाराज. हे त्यांची खूप घेण्यासारखे आहे. आणि त्या स्त्रीला, त्या माऊलीला साडी चोळी देऊन परत पाठवलं. परंतु हे ॲक्च्युली अजून 2 ते प्रकरणं आहेत. हे सुरतेच्या लुटीमध्ये सुद्धा महाराजांना सेम असा प्रसंग झाला आहे की एक सरदाराने पकडली आणि महाराजांनी तिला साडी चोळी दिली आणि परत तिचं सन्मान पाठवलं. परंतु अपरिचित अजून एक आहे की जे वासे बेंद्रेंनी प्रकाशित केले. फार कमी इतिहास संशोधक आणि शिवप्रेमींना ती माहिती आहे की जावळीच्या धामधुमीमध्ये ज्यावेळेस 1656ला महाराजांनी जावळी जिंकण्याचं ठरवलं, त्या धामधुमीमध्ये, ते प्रचंड धावपळीमध्ये, त्या लढाईच्या त्या धुमचक्रीमध्ये वाईमधल्या एका गोळ्यांची एक स्त्रीला एका ब्राह्मण सरदारांनी पकडून आणलं आणि तिला महाराजांपुढे उभं केलं. मग महाराजांनी तेच वाक्य घेतलं होतं की अशी जर आमची आई सुंदर असेल तर आम्ही हिच्या पोटी जन्म घेऊन आम्ही सुंदर झालो असतो. हे त्या माऊलीचं कौतुक केलं महाराजांनी. तिला साडी चोळी दिली आणि बंदोबस्तामध्ये तिला पसरणी घाटाच्या पलीकडे जावळीमध्ये सोडायला सांगितलं आणि निरोप पण पाठवलं की ही खूप चांगली स्त्री आहे, हिचा आदरपूर्वक आम्ही सत्कार करून पाठवले. आणि तो जो सरदार होता त्याला काशीला पाठवून दिले की तू इथे थांबू नकोस. हे प्रकरण फार कमी लोकांना माहिती आहे की जे फक्त वासी बेंद्रेंनी तत्कालीन पत्रांचा अभ्यास घेऊन, सारांश घेऊन त्यांनी ते त्यांच्या राजा शिवाजी याच्यामध्ये पान नंबर 163 किंवा काय ते त्याच्यामध्ये त्यांनी ते सविस्तर लिहिलेले आहे, त्याचं लेखन केलं. राजा शिवाजीचा तुम्ही उल्लेख केला. नुकताच रितेश देशमुख यांचा भव्य सिनेमा येऊन गेला आणि या सिनेमाच्या पुण्यातल्या प्रमोशनच्या वेळी तुम्ही पण होता, तुमचा एक फोटो आलेला. तर त्या भेटीबद्दल सांगा ना काहीतरी की तुम्ही काय बोललात त्यावेळी. आता सिनेमा 1 तारखेला प्रकाशित झाला राजा शिवाजी. तर रितेशजी देशमुख प्रमोशनसाठी पुण्यात आले होते आणि मला तिथे बोलवलं होतं. तर ज्यावेळेस व्यासपीठावरती जाऊन मी त्यांना पुस्तकं दिली, पेरंगूट आणि गोळकोट आणि बरोबर. हो, त्याविषयी बोलूयात आपण. तर ती पुस्तकं दिल्यानंतर मी त्यांना म्हटलं की सर ओळखलं का? तर ते म्हणले नाही. तर मी म्हटलं की कोलगे जे आहेत तुमचे डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर जर्मनीमध्ये असतात, म्हटलं त्यांनी रेफरन्स दिला होता आणि तुम्हाला शूटिंगचे लोकेशन्स मी सजेस्ट केले होते. म्हटलं म्हणजे राजा शिवाजीच्या शूटिंगचे लोकेशन आपण सजेस्ट केले होते त्यांना आणि ते त्यांनी अनुषंगाने शूटिंग केली. अर्थात त्यांनी पण काही लोकेशन त्यांच्या असणारच, त्यांच्या टीमने शोधलेले, पण मी त्यांना जे लोकेशन सांगितले तिथं ऑलमोस्ट शूटिंग झालेलीच आहेत. कुठले लोकेशन्स होते ते? मेनवलीचं त्यांना एक सांगितलं, नंतर कुसूरपाठाचं एक सांगितलं होतं त्यांना. अच्छा. हां. त्यानंतर जाधवगडचं एक सांगितलं होतं त्यांना. नंतर वडगाव जे आहे शिरवळचे तिथले काही वाड्यांचं लोकेशन सांगितलं होते त्यांना. तुम्ही एक त्यांना आयडिया दिली मला वाटतं. पुढे ते काय होतं तर आणि त्यानंतर मग आम्ही खाली आल्यानंतर खाली बसलो, आम्ही गप्पा मारत बसलो. नंतर ते माझ्या शेजारीच बसले. जवळपास 30 मिनिटं आम्ही शेजारी गप्पा मारत असताना मग मी विचारले की हा पहिला सिनेमा? तर ते म्हणले अफजल खान प्रकरणापर्यंतच हा सिनेमा आहे, दुसरा भाग येणारच आहे. दुसरा भाग म्हणले 2-3 वर्षात येईल. तर मग मी त्यांना विनंती केली, म्हणलं सर जर 2-3 वर्षांनंतर येणारच आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची आता 400वी जयंती येऊ घातलेली आहे. 1630 ते 2030 आता 400वी जयंती आहे. तर 2030 साली 19 फेब्रुवारीला
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज दुसरा सिनेमा रिलीज करा. Solid तर कल्पना. तर म्हणलो ती 400 जयंती तुमचा पार्ट 2 19 फेब्रुवारीला एकदम योगायोग जुळून येतील. खूप तर त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं आणि मला थंब केलं, म्हणले हे मला खूप म्हणले भावलं, म्हणले आवडलं, निश्चित मी प्रयत्न करेन म्हटले. आता अर्थात ते मोठे कलाकार डायरेक्टर आहे, त्यामुळं ते आहे. त्यांचं कसं शेड्यूलमध्ये बसतं माहीत नाही आता. बघूयात. सर मला पायदळाविषयी सांगा की पायदळ नेमकं त्या काळाचं कसं होतं, तुमच्यापर्यंत कसं आलेलं आहे, आणि पायदळाची माणसं मग कशा प्रकारे उपयोगी यायची या काळात? नाही, तसं पायदळ, घोडदळ आणि आर्मर होतं. महाराजांनी 1666 आर्मराची निर्मिती केली. बरोबर. घोडदळ कसं होतं, ज्याच्याकडे घोडा असायचा त्याला पगार वेगळा असायचा, आणि स्वराज्याचा घोडा वापरेल आणि स्वतः तू तलवार घेऊन तुम्ही जासाल तर त्याचाही पगार वेगळा असायचा. अच्छा, अशी पण सिस्टीम? हो, असं समजा स्वतःचा घोडा घेऊन तुम्ही जाताय तर तुमचा पगार हा घोड्यासाठी पण वेगळा दिला जायचा. ओके. आणि घोडा हा स्वराज्याचा आहे आणि तुम्ही तिथे जाऊन त्या घोड्यावरती स्वार होऊन तुम्ही काय करताय तर त्याचा पगार वेगळा असायचा. आता घोडदळाच्या रिलेटेड अशी काही निवड करायचा क्रायटेरिया नव्हता, जसं आज आपण आर्मीमध्ये करतो, नेव्हीमध्ये करतो, अशी काही क्रायटेरिया असेल परंतु असं कागदपत्रामध्ये कुठे नाही आहे. ओके. त्याच्यामुळं जसे जसे स्वराज्यामध्ये एक एक शिलेदार मिळू लागले जसे, मग ज्याच्याकडे आता जास्त ज्या पद्धतीचं, आता हे कागदपत्रामध्ये नाही त्याच्यामुळं माझ्याकडं कुठला पुरावा नाही, परंतु निश्चितपणे ज्यांच्याकडं भाला असेल, तलवार असेल आणि बाकी काही साधनसामग्री नसेल तर ते पायदळामध्ये त्यांना घेतलं जात असेल. आणि पायदळाचं कसं होतं, त्यांना एक सीमारेषा ठरलेल्या असायच्या, म्हणजे थोडक्यात वाईपासून तर लोणावळ्यापर्यंत जे राहतात त्यांनी त्याच भागामध्ये जर काही कारवाई करायची, रिॲक्शन घ्यायची वेळ आली तर त्यांनी त्याच भागामध्ये राहून तेच त्यांनी काम करायचं. मोहिमासाठी जर जायचं असेल तर त्यांना वेगळं पेमेंट दिलं जायचं, बाहेरच्या राज्यामध्ये समजा बाहेर कुठं जायचं समजा. आणि घोडदळाचं कसं होतं, त्याला एक तो काटक म्हणून शाजून लागतो. घोडदळ तुम्ही आजही घोड्यावरती जर अर्धा तास बसा तर तुमचं फिटनेस बघा तुम्हाला जाणून की आपण फार कमकुवत आहे, सगळं पाठ बॅकबोन सगळं दुखून येईल. तुम्ही आज महाबळेश्वरला जावा आणि घोडा 10 मिनिटासाठी तुम्ही फोटोसाठी फक्त घेताय, पण तोच घोडा तुम्ही एक अर्धा तास वेण्णा लेकला तुम्ही राऊंड मारून बघा, तुमच्या बॉडीचं पूर्ण म्हणजे पुरजे ढिल्ले होतील. त्यामुळे घोडदळावरती बसणं, ते खुगीरवरती बसणं, स्वार होणं, त्या पद्धतीनं काम करणं ही कला पण होती. ते जाऊन लढाई करणं हे एक वेगळं होतं. ते एक वेगळं होतं. आणि पायदळाचं अजून एक वैशिष्ट्य काय होतं की तुम्हाला डोंगर चढायचा, गड चढायचा आहे, ती 2 किलोची तलवार, 2.5-3 किलोची ढाल ती ठेवायची, डोंगर चढायचा आहे, वरती जाऊन लढायची. त्यामुळे तुमच्याकडे ती ताकद, तुमचे ते लंग्स त्याच पद्धतीनं पाहिजे. त्यामुळे पायदळाची जी टीम होती ती मजबूत होती. ज्या पद्धतीनं ब्रिटिशांच्या काही नंतरच्या कालखंडामध्ये पत्र सापडतात, आपले उल्लेख सापडतात की शिवाजी महाराजांची लोक ही फार मजबूत होती. म्हणजे आजारी पडत नसं, 40-40 किलोमीटर, 50-50 किलोमीटर ते चालत जाऊन लढाई करत होते. एक त्यांची रणनीती एक वेगळ्या पद्धतीची होती. ब्रिटिश आपलं कौतुक करतात आपल्या सैनिकांचं. त्यामुळं पायदळ हे एक मजबूत दळ होतं, यामध्ये दुमत नाही आहे. अच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही 100 किल्ले जिंकले, स्वराज्यात काही 100 किल्ले होते, त्याचा आता एक्झॅक्ट आकडा तुम्हीच सांगा, पण त्यातले मला वाटतं 36च किल्ले होते जे महाराजांनी स्वतः बांधले होते. त्यातल्या त्यात तुम्ही एका ठिकाणी असं म्हटले की हे 36 किल्ले सुद्धा बऱ्यापैकी यातले किल्ले खूप घाईघाईत बांधले गेले होते. मग ते आणि काही किल्ले तर 3 महिन्यात सुद्धा पूर्ण करावे लागले होते. मग ह्या एवढ्या घाईत बांधण्याची आवश्यकता त्यावेळी महाराजांना किंवा स्वराज्याला का भासली होती सर? आता मी थोडंसं याचं मोठं उत्तर देतो. काय होतं, जनरली आज सर्वसामान्य शिवप्रेमीला आपण विचारलं, शिवाजी महाराजांचं अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला जर विचारलं की महाराजांचं गड किती, तो 1 सेकंदात सांगतो 350 गड महाराजांनी बांधले आणि महाराजांनी ते जिंकले. ॲक्च्युअल तसं नव्हतं. काही गड हे अनादी कालापासूनच चालत आलेले आहेत, म्हणजे 5व्या शतकापासून. सिंहगड सारखा गड, साधं उदाहरण देतो आपल्याला. सिंहगड हा पूर्वीपासूनचाच गड आहे. तो जिंकला होता, बांधला नव्हता. बांधला नव्हता. त्याचा डागडुजी केली जसजशी गरज पडते. जसं आपल्या फ्लॅटमध्ये आपल्याला नवरा बायको मुलं झाल्यानंतर कसं अजून एक कपाट वाढवायचं, एक वाढवायचं, तसं महाराजांना स्वराज्य निर्मितीसाठी ज्या ज्या गोष्टी नंतर वाढवाव्या लागल्या त्याचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे. राजगड हा पूर्ण नव्यानं गड बांधलेला आहे. राजगडबद्दल मी सांगेन. परंतु हे महाराजांनी जिंकलेले गड वेगळे आणि नव्यानं स्वतः बांधलेले गड हे अभ्यासांती किंवा जे कागदपत्रावरून देणार 35 ते 39 एवढेच गड फक्त महाराजांच्या कालखंडामध्ये बांधले गेलेले आहेत. आणि घाईघाईत बांधले, 3 महिन्यात गडाचं काम केलं. ज्यावेळेस मुडागड सारखा कोल्हापूरचा आहे, की शत्रू ज्यावेळेस चालून येतोय आपल्यावरती, आपल्याला आता प्रतिकार करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला काय ना काहीतरी आपल्या पुढे एक चिलखतीसारखं उभं करायचं आहे. त्यावेळी तुम्ही ती तटबंदी, 2 बुरुज उभे करताय, आतमध्ये दारूगोळाचा साठा करण्यासाठी काही रूम बांधतायत, पाण्याची काही सोय करतायत सैनिकांसाठी, कारण लढाई आपली किती दिवस चालू माहीत नाही. त्यामुळं एकदम तातडीने गड बांधले जातात एकदम. त्याच्यामध्ये मग चुन्याचं प्रमाण कमी असतं, मग तिथं जे नाविन्यपूर्ण गोष्टी करायला लागतात ते करायला कमी वेळ मिळतो.
आणि मग त्या पद्धतीने ते काही घाईमध्ये कोट हे बांधलेले आहेत असे महाराजांच्या. कोणकोणते गड किल्ले आहेत आपल्याकडे? आता वासण्यामध्ये माझ्या मुडागड एक आलेला आहे, त्याच्यानंतर घाईत गड बांधलेला आपला घाईत नाही म्हणता यायचं, आता तो उंदेरीचा एक आपण बांधकाम त्याचं केलेलंच आहे. त्या नंतर आपला सगळ्यात शेवटचा बांधला मल्हारगड बांधलेला आहे तुम्ही दिवे घाटाच्या तिथला आहे. परंतु हे घाईत नाही म्हणताय ना, परंतु कमी कालावधीमध्येच ते बांधलेले आहेत. आणि महाराज इथं नसतानाही गडाचं बांधकाम चालू आहे. म्हणजे सिंधुदुर्ग जे आपण बांधकाम म्हणतो, महाराज आग्र्यात असताना सुद्धा बांधकाम चालूच होतं. अशा गोष्टी आहेत. म्हणजे संकट येतात, परंतु महाराजांनी गडांचं निर्माण हे मात्र अखंडपणे अविरतपणे चालू ठेवलेलं आहे. आता मला राजगडाविषयी तुम्हाला विचारायचं आहे. तुमचं एक स्टेटमेंट आहे की तुम्ही जगात एवढे किल्ले बघितलेत, पण राजगडासारखा किल्ला कुठेच नाही आहे आणि तसा किल्ला कोणी कधी बांधू शकलेला नाही आहे. राजगडाविषयी काय सांगाल? माझा आवडता सगळ्यात गड जर पाहिलं ना तर राजगड आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं त्याला एक अस्मिता जोडलेली आहे. महाराज 27 वर्ष तिथं राहिलेले. 27 वर्ष तुम्ही इमेजिन करा. त्या रायगडाच्या दगडांनी महाराजांचे सर्व पाहिले, महाराजांना पूर्णपणे पाहता आले, स्वराज्य घडताना पाहिले. आणि सगळ्यात जडणघडण तिथंच खूप झालेली आहे. जावळीचं प्रकरण असेल, अफजल खान प्रकरण असेल, शाहिस्ते खान प्रकरण असेल, पन्हाळाचं ते झाल्यानंतर प्रकरण असेल, आग्र्याचं प्रकरण असेल, ते सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या राजगडाच्या तिथे झालेल्या आहेत. त्याचं जे बांधकाम केलं ना महाराजांनी, ते जगात तोड नाही आहे कुठेच त्याला. असं का म्हणता तुम्ही सर? दुहेरी तटबंदी. ओके. कोणत्या गडाला आहे तुम्ही दाखवा. आज तुम्ही गायविलगड बघा, अभेद्य. आज विदर्भातला गायविलगड केवढा मोठा आहे, दुहेरी तटबंदी. चिलखती बुरुज तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही कुठे, जे राजगडलाच पाहायला मिळते. ह्या दोन जे पद्धती आहेत, उत्तुंग शिखरावरती असं गडाचं निर्माण करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमीच सांगत असतो की एखादा इंजिनियर आहे, त्या इंजिनियरनी समजा एक इमारत बांधली, समजा डेक्कनला एक बिल्डिंग बांधलेली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये काही मिस्टेक झालेले आहेत. जिना असा घ्यायचा होता, एक पलीकडे खिडकी अशी घ्यायची होती, टॉयलेट ह्या बाजूला घ्यायचं होतं, स्लॅबचा आकार असा घ्यायचा होता. चुका झालेल्या असतात, तो त्या पुढच्या बिल्डिंगमध्ये दुरुस्त करतो. त्यात काही चुका झाल्या तर तो अजून एका बिल्डिंगमध्ये दुरुस्त करतो. परंतु राजगड असतात जगातला एकमेव गड घे ज्याच्यात एकही चूक नाही, एक सुद्धा चूक नाही आहे त्याच्यात. असा तो गड पहिल्यांदाच बांधला नाही, पहिल्याच दमात निर्माण केले. हे महाराजांनी शिकून कुठून आलं हे? राजगड कुणी बांधला होता? त्या इंजिनियरचं जसं हिरोजी इंदुलकर माहिती आहे आपल्याला. हिरोजी इंदुलकर, त्याच्यामध्ये यादव इंदुलकर यांचंच हे सापडतात आपल्याला उल्लेख. पण मग त्या काळचे इंजिनियर्स पण किती जबरदस्त होते. स्थापत्यकला ही वारसा आहे आपल्या हिंदुस्थानला भेटलेला. खरंच खरंच हे ब्रिटिशांनी नंतर पूर्णपणे हे घालवलं नाही, तर हा वारसा अविरतपणे होता. आपल्याकडे खूप कलाकुसर आहे. आपली मंदिरं तुम्ही जर पाहिली, गडांचं बांधकाम जे करणारे कारागीर होते ते अत्यंत हुशार होते. शनिवारवाडा 7 मजली होता, तिथनं आळंदीचा कळस दिसायचा. म्हणजे विचार करा की आपल्याकडे कला खूप होती, ब्रिटिशांनी ते नामशेष केलं. त्यामुळं राजगडचं बांधकाम ह्याला जगात तोड नाही. तो जगाला हरवेला असा गड होता, जगाला हरवेला असा गड होता. जगाला हरवणारा गडाचं निर्माण करणं, पाण्याची टाकी, वरती चंद्रकोर टाकं, खाली हत्ती तलाव, हे सगळ्या गोष्टी, पद्मावती तलाव, ह्या गोष्टी, दिंडी दरवाजा, चोर दरवाजा, गुंजवणी दरवाजा, पाली दरवाजा, सगळ्यात महत्त्वाचं राजगडावरचा बालेगडावरचा महादरवाजा. काय बांधकाम आहे! जिथं वाऱ्याला शिरायला जागा नाही त्या ठिकाणी दगडाचं बांधकाम केले. कसं केलं, आवड हवी काय त्याचं परी काय काय कशा पद्धतीने केले. दगड वरून फेकलं तर खाली पडायला 1 मिनिट लागेल. अर्थात हे खरंच काव्य आहे, पण अशा ठिकाणी बांधकाम करणं, पाथरोड घेऊन काम करणं आणि समोर झुंज देणं, 4-4 शाया 5-5 शायांना लढाई देणं. वडील तिकडे दक्षिणेमध्ये आहेत, स्वराज्याचं अजून निर्माण नाही, कोण आपला कोण पराया समजत नाही. अशा धामधुमीमध्ये गडाचं बांधकाम करणं, त्याच्यावरती पीएचडी होऊ शकते. हजारो लोक त्याच्या पीएचडी करू शकतात. रायगडाचा तर आपण आता अभ्यासक्रम, रायगडचं तर आहेच, पण राजगड हा राजगडाचा तेवढा उल्लेखाने आपण नाही केला. सर्रासपणे हे रायगडच हेच बोललं जातं. आता आग्रा ते राजगड आम्ही जी मोहीम करतो त्याच्यामध्ये आपण त्यामुळं प्रत्येक जण रायगड रायगड करतो, पण राजगड ही सुद्धा पहिली राजधानी आहे. रायगड ही दुसरी आहे, जिंजी तिसरी, सातारा अजिंक्यतारा चौथी राजधानी. बरोबर. तर त्या मोहिमेबद्दलच बोलू. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आग्र्याला गेले होते आणि ते सगळा तो पराक्रम घडला होता, त्यानंतर ते कैदेत होते काही दिवस आणि तिथून ते शिताफीने निसटले होते. तर ह्याला एक ट्रिब्यूट म्हणून, ह्याला एक आदरांजली म्हणून दरवर्षी तुम्ही आग्रा ते राजगड असा पायी प्रवास करता असं आम्ही ऐकलं आहे.
ह्या मोहिमेबद्दल काहीतरी सांगा, या उपक्रमाबद्दल काहीतरी सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये माझ्या अभ्यासांती 4 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. घटना, त्यांच्या प्रत्येक दिवसाचा जरी अभ्यास करायचा म्हटलं तरी आपलं आयुष्य कमी पडेल. हां, पण तू ढोबळ जर अशी मोठ्याने पानं जर उलटली ना, तर अफजल खान प्रकरण असं की जे स्वराज्यामध्ये झालं, शाहिस्ते खान प्रकरण जे आपल्याला लाल महाल झालं, पन्हाळा ते आपल्या स्वराज्यामध्ये झालं, पन्हाळा ते विशाळगड ते जे सिद्धीच्या वरचं होतं, ही आपल्या स्वराज्यामध्ये झालं. त्यामुळे स्थानिक पद्धतीनं मदत खूप लवकर झाली. परंतु आग्रा प्रकरण हे 2000 किलोमीटरच्या अंतरावरती झालेली गोष्ट आहे, परक्या मुलखात. आणि आज त्या वाघाच्या जबड्यामध्ये आपण गेलो होतो आणि तिथनं निसटणं, आणि तो फार फार कपटी औरंगजेब, स्वतःच्या बापाचा, मुलांचा, भावाचा झाला नाही, तो कपटी. आणि महाराज अशा ठिकाणी त्यांना तळानुसार जावं लागलं. त्याच्यात अनेक खूप साऱ्या लूप्स आहेत त्याच्यामध्ये, की महाराजांना काय जावं लागलं, काय त्यात खूप वेळ जाईल. परंतु महाराज आग्र्याहून निसटणं ही जगातल्या तत्कालीन सगळ्या राज्यकर्त्यांनी नोंद केलेली आहे. त्याची इतकी मोठी घटना होती. हो, खूप मोठी गोष्ट आहे. कारण महाराज तिथं रक्ताचं एकही थेंब न सांडवता जेवढे सहकारी गेले तेवढे सर्वांना घेऊन, स्वतःच्या मुलाला घेऊन, शंभूराजे, बाळ शंभूराजांना घेऊन परत सुखरूपपणे आलेले आहेत आणि परत स्वराज्याचं निर्माण केले. आपण देश स्वतंत्र झाला म्हणतो 15 ऑगस्ट, परंतु 17 ऑगस्ट 1666 महाराज निसटले. तोच खऱ्या अर्थाने आपला देश मुक्त झाला. कारण की महाराज 17 ऑगस्ट 1666 जर निसटले नसते तर 18 तारखेला त्यांचा विठ्ठल त्याच्या हवेलीमध्ये खूनच करायचं फिदाईखानला त्याच्या सूचना दिल्या होत्या औरंगजेबाने. त्यामुळं ती घटना लोकांपर्यंत सर्वसामान्य, आपण एक सेकंदात बोलतो महाराज आग्र्याला गेले, आग्र्याहून आले. आग्र्यावरनं येणं त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस, तापी, नर्मदा, गोदावरीला महापूर आलेल्या नद्या कशा पार केल्या असतील. शत्रू पाठीमागे घोड्यावरती स्वार होऊन 10,000 हजारच्या कडवे फौज महाराजांना पकडायला येत आहेत. अशा धामधुमीमध्ये जवळ पैसे द्रव्य नसताना महाराज सुखरूप पोचले कसे काय. ह्याच्यावरती आता पुस्तक पण येतं आपलं, म्हणजे गरुडजीप नावाचं. आपण जी मोहीम करतो ही तरुणांपर्यंत, प्रत्येक शिवपर्यंत जाण्यासाठी हे 2017 साली पायी आलो 35 दिवसामध्ये. आता ह्यावरती 7वं वर्ष आहे आपलं, की आपण 2022 म्हणजे जवळपास 2200 मुलांना घेऊन आपण आग्रा ते राजगड हे 11 दिवसामध्ये रन करतोय. मागच्या वर्षीपर्यंत 2024पर्यंत 13 दिवसात करत होतो. अजून 2 दिवस आपण कमी केले. 11 दिवसामध्ये आपण अंतर कव्हर करतो. 11 सुरुवात कधी होते याची? 17 ऑगस्टला सुरुवात करतो आपण. 17 ऑगस्टलाच महाराज निसटले. 17 ऑगस्टलाच आपण रेड फोर्ट समोर कार्यक्रम असतो, तिथं मंत्री वगैरे येतात आणि तिथनं आपण सायकल स्वार, धावपट्टू, सगळे रनर हातात मशाल घेऊन आपण ते राजगडाकडे येतो. आणि किती तारखेपर्यंत पुन्हा येतात? 27 तारखेला आपण राजगडावरती हजर असतो. बापरे. 17 ते 27 11 दिवसामध्ये आपण पूर्ण करतो. 13 दिवस होते, परंतु तरुणांचा सहभाग वाढावा, त्यांचं दिवस कमी केले तर आर्थिक नुकसान, शैक्षणिक नुकसान होत नाही. नोकरीला असतात, कुठे जॉबला असतात. मग 13 दिवसापैकी अजून 2 दिवस कमी झालं तर त्या तरुणांची संख्या वाढेल म्हणून आपण 11 दिवसामध्ये ते प्लॅनिंग बसवले. बरोबर. ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी आणि यामागची प्रेरणा काय होती? नाही, हे ज्यावेळेस महाराष्ट्रातले संपूर्ण गड पाहून झाले माझे, संपूर्ण 543 वगैरे गड माझे महाराष्ट्रातले पाहून झाले. महाराष्ट्रातले एवढे बघितले तुम्ही? त्यानंतर अजून काही जे मला नंतर समजले, असं 580-90च्या घरात महाराष्ट्र ज्यावेळेस पाहिले मी, त्यावेळेस सहज बसलो होतो. मनोज शेळके एक माझा मित्र होता, राजेश तिके, आम्ही, अनिल ठेंबेकर, की काय करायचं आता. म्हणलो महाराष्ट्राच्या बाहेरचे मग गोवा राज्य झालंच होतं, म्हणलं मग कर्नाटकला जायचं का. तर असं सहज बोलता बोलता विषय निघाले की आपण महाराजांबद्दल काहीतरी केले पाहिजे. तर मी एकाने पर्याय दिला की सुरत जी होती, सुरत तुटली महाराजांनी, आपण त्या अभ्यासू तिकडनं चालत येऊ. मग मनोज शेळके म्हणला की अरे, म्हणलं हे असं करण्यापेक्षा आग्र्याचं जे आहे महाराजांचं, आग्र्याहून जर पुण्यापर्यंत चालत आलं तर कसं होईल, एक वेगळं काहीतरी होईल आणि फिटनेस पण होईल. कारण की चालणं, पायदळाच्या रिलेटेड मला आवडते, सिंहगड 11 वेळा करणं किंवा ह्या गोष्टी. त्यामुळं ते थकवा नसायचं काय, म्हणलं हे करू शकतो आपण. आणि मग ठरलं 2016ला मी ठरवलं, 17ला ते मात्र मार्गी लावलं तो विषय. आम्ही आग्रा ते राजगड करून दाखवलं म्हणजे ते, कारण यापूर्वी कधी कोणी केलं नव्हतं. आणि त्यावेळेच्या सुविधा ते फार अडचणीचे विषय होते. ते पाटणीवरती तंबू वगैरे घेऊन ते खूप मोठं ते 35 दिवस ते खूप कठीण होतं. खूप मोठा आणि कठीण, आजारी पडणं, जेवण नाही मिळलं कधी, शारीरिक आणि मानसिकरित्या खूप. कारण त्यानंतर शंभूराजांची श्राद्ध घालावे लागले त्यांना. महाराजांचं म्हणजे आपण प्रत्येक गुण जर महाराजांना घेतला ना तर आयुष्य सुखी होईल. स्वतःच्या मुलाचं 10वा 13वा करतायत का, तर शत्रू गाफील राहण्यासाठी शंभूराजे प्रगट होत आहेत. काय म्हणजे महाराज आपली जिथं विचार करण्याची क्षमता संपते तिथून पुढे महाराजांचे विचार चालू होतात. खरंच असं व्यक्ती पूर्तीवरती होणं आणि आपल्या स्वराज्यात होणं हे तुमचं आमचं भाग्य आहे खरं म्हटलं तर. खरंच भाग्य आहे सर. हा झाला महाराजांचा इतिहास. आपण थोडंसं पुढे आलो तर पानिपताची जी जखम आपल्याला आहे झालेली,
तिच्याविषयी मला एक गोष्ट विचारायची तुम्हाला की सदाशिवराव भाऊंना फक्त सदाशिवराव भाऊंना मारण्यासाठी अब्दालीने काही माणसं नेमली होती, हो असा ऐकिवात आहे. बरोबर. मग हा सगळा प्रसंग काय होता? ॲक्च्युली पानिपतचा जो रणसंग्राम झाला आहे त्या रणसंग्राम आपल्यासाठी खूप मोठा येतो, आपल्या मराठ्यांसाठी खूप मोठा येतो. कारण की पानिपतची तिसरी बॅटल जी झाली हिंदुस्थानसाठी त्याच्यामध्ये नकाशे बदलले, भारताच्या सीमारेषा बदलल्या, आपली रणनीती बदलली, खूप सारं त्याच्यामध्ये बदल झालेत खूप. परंतु आपल्यासाठी फार मोठी लढाई होती, 1,00,000 बांगडी फुटली वगैरे ते सगळ्या गोष्टी आहेतच. परंतु अब्दालीचं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस अब्दालीसाठी नगण्य लढाई आहे. मी अफगाणिस्तानला गेलो होतो 2024ला, खास पानिपतच्या रिलेटेडच अभ्यासासाठी गेलो होतो आणि काही जुने रेफरन्स आणि फोर्ट्स पाहण्यासाठीच गेलो होतो. 20 दिवस होतो मी अफगाणिस्तानमध्ये, ते एक वेगळंच प्रकरण आहे. तर ज्यावेळेस अब्दालीबाबत मी तिथं माहिती विचारायचो तर तिथं त्याला बाबा म्हणतात, अब्दालीला बाबा. त्याच्या नावाने शाळा आहेत, अर्थात शाळा तिथं आहे मस्त काय कमी, हा पण शाळा आहे त्याच्या नावाने. तिथलं खूप लाडकं व्यक्तिमत्व आहे अहमद शाह अब्दाली. म्हणजे आपल्याकडे कसं ज्या पद्धतीने आपण शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये तसं त्यांच्यासाठी तो खूप मोठा व्यक्ती आहे. त्यांचा राजकीय इतिहास पण थोडा प्रॉब्लेमॅटिकच राहिला आहे. ते काबिले म्हणून त्यांचं ते हे ना, असं थोडक्यात अमेरिकेचा संघर्ष वगैरे त्या पद्धतीचं आहे. तर अब्दालीचं जे त्याच्यासाठी ही पानिपतची लढाई फार किरकोळ विषय होता, आपल्यासाठी खूप मोठा होता. मला सुरुवातीला वाटायचं की म्हणजे पानिपतच्या लढाईमध्ये ह्याचंही नुकसान झालं, अब्दाली सुद्धा तडाखा बसला. अब्दाली त्याच्यानंतर परत फिरकला नाही. नंतर नानासाहेब पेशव्यांची पत्र आपल्याला सापडतायत की अब्दाली पण म्हणते मला काय तुमच्या वाट्याला जायची काही हौस नव्हती, परंतु तुम्हीच मला डिवचल्यामुळे मी नंतर मी हे केलं, लढाई केली, असं ते मला वाटलं की अब्दालीचं नुकसान झालं. ज्यावेळेस मी अफगाणिस्तानमध्ये गेलो तिथली काही पत्र घेतली, बऱ्याच लायब्ररीमध्ये गेलो, जलालाबादच्या असं कंदार गजनी काबूलच्या, ज्यावेळेस सगळं अभ्यास केला त्यानंतर ते पुस्तकच येते माझं अफगाण डायरी नावाचं. तर त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की अब्दालीसाठी लढाई फार किरकोळ विषय होता. याच्या दृष्टिकोनात त्यांनी खूप साऱ्या लढाई केल्या, 100 वार त्याचे झाले असतील. आता त्याच्याबद्दल काय आपल्याला जायचं नाही, परंतु त्याच्याकरता ही लढाई नगण्य स्वरूपात आहे. आणि तुम्ही जे विचारलं, जे महापराक्रमी परमप्रतापी सदाशिवराव भाऊसाहेब पेशवे आणि विश्वासराव, हे जे दोन जे अनमोल रत्न होते, यांना पकडण्यासाठी मारण्यासाठी अब्दालीच्या रणनीतीमध्ये आपल्याला त्याचा उल्लेख सापडतोय. हे पानिपतची जी मराठ्यांची पत्र आहे जी पुण्यापर्यंत येत होती, शनिवारवाड्यापर्यंत पत्र येत होती, ह्याच्यामध्ये कुठे उल्लेख नाही आहे. हे अब्दालीच्या पत्रामध्ये उल्लेख आहे. अब्दालीचं जे लिखाण आहे त्याच्यामध्ये सापडते, जे आता आपल्या अफगाण डायरीमध्ये त्याचं सविस्तर डिटेलमध्ये येईल. तर मी त्यातलं तुम्हाला एक संदर्भ सांगतो की त्यांनी मला 2 रेफरन्स भेटले. तर त्याच्यामध्ये एक टीम ठेवली होती, ती फक्त सदाशिवराव भाऊ पेशवे यांना त्यांनी पकडायचं आणि जर नाही पकडला तर त्याला आहे त्याच ठिकाणी ठार करायचा. परंतु पकडण्यासाठी तेच त्यांनी सेपरेट टीम ठेवली होती फक्त सदाशिवराव भाऊ पेशव्यांना. हे तुम्ही अनेक लढायांचा जर अभ्यास केला, सगळ्यांच्या लढाईचा अभ्यास केला तर सेनापतीलाच फक्त पकडण्यासाठी टीम ही फार ॲक्च्युअल लढाईमध्ये फार कमी ठिकाणी वापरली जाते. जसं संभाजी महाराजांना पकडण्यासाठी टीम पाठवली, परंतु ते खुल्या मैदानात लढाई नव्हती, ती दगा फटकेने महाराजांना फसवलं आणि त्या संगमेश्वरमध्ये धाड मारली. तसं अनेक लढाई झाल्या, तुम्ही पाहिलं का? त्या लढाईमध्ये जो सेनापती आहे, जो राजा आहे, त्याच्यावरतीच पकडण्यासाठी स्पेशल टीम कुठे ठेवली नाही. ती अब्दालींनी मात्र ह्या लढाईमध्ये ते पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या अनेक लढाई झाल्या आहेत मराठ्यांच्या, खूप साऱ्या लढाई झाल्या. तुम्ही सगळ्या लढाईंचं पहा की कधीच आपण डायरेक्ट राजा आहे किंवा सेनापती डायरेक्ट पकडण्यासाठी काही केलं नाही आहे. आपण त्याचा बिमोड करून मग कॉम्प्रोमाइज केलेत किंवा नंतर त्याला कैद केलेले. तसं सदाशिव भाऊसाठी त्यांनी जी 40 जणांची फौज ठेवली होती त्याचं त्यांना खास मानधन वेगळं ठेवलं होतं की तुम्हाला मी XYZ रक्कम देईल, तुम्ही फक्त त्याला पकडून आणा. एवढे दचकले होते, एवढं त्यांनी बारकाईने त्याचा अभ्यास केला होता. आणि पानिपतच्या वारबद्दल खूप गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आहार ज्या पद्धतीनं आपला संपला, आपली तर खूप नाही, त्याला आपली एक संस्कृती पण आपली कारणीभूत आहे. त्याच्यामुळं मी एक वेगळं तुम्हाला निमंत्रण सांगेल त्याचं की तुम्ही आम्ही काय खातो, आपल्या संस्कृतीचा भाग होता म्हणून आपण ते व्हेज आणि ह्या गोष्टीमध्ये अडकत गेलो. ते पूर्णपणे मांसाहारी होते, त्यामुळे त्यांनी आणलेले उंट मारले, घोडी मारली, त्याचं त्यांनी मांस खाऊन त्यांनी ती ताकद वाढवली आणि त्यामुळे ते जगले. अफगाणीच जगले ना आपल्याला उपासमारची वेळ आली. आपण त्यांची रसद तोडली, त्यांनी आपली रसद तोडली. आपल्याकडे घोडे उंट होते पण आपण ते करू शकत नाही, आपला धर्म शिकवत नव्हता आपल्याला. त्या आपण तिळगुळ खाल्लं आणि हाय तो पशुपोटी लढा दिला 14 जानेवारीला. आणि मकर संक्रांत त्याच्याकडे निवांतपणे होतं, आपण त्याची रसद तोडली पण त्याला फिकीर नाही ना काय.
एक घोडं मारलं तर ती 40 जण खात होती, एक उंट मारलं तर 100-200 लोक खात होते ना. त्याच्यामुळे त्याच्याकडे ताकद राहिली, प्रोटीन राहिली आजच्या भाषेत, आणि तो लढाईसाठी यशस्वी झाला. दुपारनंतर पारडं बदललं आणि जे पानिपतचा रणसंग्राम माहितीच आहे. तेच ना, म्हणजे देशभरात संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होत होता. संक्रांत आली, आपण ती मनच झाली ना, असं झालं ते. सर, आता आपण तुमच्या ट्रेकिंग या विषयाकडे येऊयात. तुम्ही खूप ट्रेक केले तर त्याविषयी तुम्ही सांगालच आम्हाला, पण त्याची सुरुवात झाली होती अर्थात सिंहगडापासून. पण त्याचं पण आम्ही असं ऐकलं की तुम्हाला पहिल्या ट्रेकला खूप अशी अडचण आली होती आणि मग तिथं सुरुवात झाली. हो. मग तुम्ही काही एक नंबर आहे, आकडा आहे, तेवढ्या वेळा सलग तो त्या काळात ट्रेक केला. मग तो सगळा प्रसंग काय होता? ॲक्च्युली ट्रेकिंगला जायचं हे माझ्या डोक्यात विषयच नव्हता. तुम्ही त्यापूर्वी पैलवानकी पण करायची? हा, तालीम करायचो मी, परंतु एकदम वजन माझं जवळपास 107 किलो होतं. आज 78-79 किलो असेल. तर त्यावेळेस कोकोकोलाचे 2 माझे मित्र होते, माने आणि शेळके म्हणून. तर ते म्हणले की यार, पुण्याच्या जवळ आपलं सिंहगड आहे, तुझं गावच पायथ्याला आहे, सिंहगडला जाऊ. अरे म्हणलं, मी कधी एकदा ज्योत आणायला वगैरे गेलोय म्हणलं गाडीनं, एमईटी गाडी स्कूटरवरती. म्हणलं चालत कधी गेलो नाही. म्हणलं जाऊयात की, म्हणलं आता तुम्ही म्हणलं हे पायदळ आहे, तुमचा इतिहास आहे, चला जाऊ. अरे म्हणलं एवढं वजन बिजन त्यात खाल्लेलं, आणि म्हणलं नाही, म्हणले जायचं आपण, सिंहगड खूप जाते. आम्ही ज्यावेळेस गेलो ॲक्च्युअल त्यावेळेस एक 100-200 मीटर चाललो असेल, तर इतका मला दम लागला होता की माझं हृदय तोंडातनं बाहेर पडतं की काय, मला असं झालं होतं. बापरे, इतका मला दम लागला होता. आणि मग तिथनं रिटर्न यावं लागलं. म्हणलं जाऊच शकत नाही, पाय लटलट करायला लागले, ताकद नाही, दम लागलेला, घाम आलेला. मग त्यांनी माझी इथे टिंगल केली. नंतर मग मी दुसऱ्या दिवशी मात्र सिंहगडला जायचं ठरवलं. रात्रभर मला ते झोप नाही लागली. मला असं काही चिंता असली की मला झोप लागत नाही. त्यापूर्वी ट्रेकिंगशी संबंध नाही, शून्य संबंध, शून्य, काहीच नाही. काही हाऊस म्हणून पण कधीच केलं नव्हतं. ट्रेक हा शब्दच माहीत नाही मुळात. ट्रेकिंग हे नंतर कळलं, ट्रेक काय, गडावर जाणे हे ट्रेकिंग हा शब्दही माहीत नाही. थोडक्यात काय, जायचं, गड जायचं असतं किंवा काय असं माहीतच नाही. दुसऱ्या दिवशी गेलो आणि तेव्हा मात्र मी 2.5 तास लागले मला. आणि नंतर सलग 42 दिवस मी सिंहगड मी केला असं. आज जवळपास 707 किंवा 708 वेळा माझं सिंहगड झालं आहे आज कालपर्यंत. 708 वेळा सिंहगड. त्यात एक रेकॉर्ड केलं आपण सिंहगडाचं. मित्राचा वाढदिवस होता 11 तारीख, म्हणून 11 वेळा सिंहगड आपण सलग केलेला आहे. तो एक ते रेकॉर्ड पण झालेलं आहे त्याचा. असे ओव्हरऑल भारतभरातले किती किल्लेत पाहिले तुम्ही? भारतभरातले साधारणतः 1200-1300 पाहिले असतील. भारतातले 1200-1300 आणि महाराष्ट्रातले 5 ऑलमोस्ट सर्वच झालेत. आणि जगातले किती झाले? जगातले एक 300-350 आसपास झाले असेल. असे टोटल मिळून सगळे? टोटल मिळून आजपर्यंत आपण 1546 गड पाहिले. 1564. प्रत्येकाची नोंद आहे तुमच्याकडे? प्रत्येकाच्या डिटेल्समध्ये नोंद आहेत. डायरीमध्ये त्याचं लिखाण आहे, त्या गडावरती काय पाहिले, त्याचे अवशेष, त्याचं जंग्या, तटबंदी, बुरुज, तिथलं गावातलं राहणीमान कशा पद्धती, असं प्रत्येकाचं लिखाण आहे. आणि सोशल मीडियावरती माझ्या इंस्टा आणि फेसबुकला 1-2-3 ओळी मी लिहित असतो. कारण की ज्या दिवशी प्रवास करतो त्या दिवशी संध्याकाळचा वेळ कमी मिळतो, स्वयंपाक बनवायला लागतो, तंबू टाकायला लागतो. त्यावेळेस सोशल मीडियासाठी मी 2-3 ओळी लिहित असतो की फॉर एक्झाम्पल सिंहगड चढायला 1 तास लागतोय, गडावरती बुरुज आहेत, हे आहे, कल्याण दरवाजे आहेत, अशा 2-3 ओळी मी लिहित असतो. पण तो डायरीमध्ये माझ्या मात्र सविस्तर लिखाण संपूर्ण गडांचं आहे. 1564 गडांचं लिखाण पूर्णपणे आहे आपल्याकडे, विथ फोटो, वेगवेगळ्या फोल्डरमध्ये, डेट वाईज फोल्डरमध्ये सेव्ह केले 2 डिव्हाइसला. मग आपण आता मला एक सांगा, आपण कम्पॅरिझन जरा त्या हिशोबाने बघूयात की महाराष्ट्रातला तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला किल्ला कोणता? राजगड. त्याचं कारणही तुम्ही सांगितलं. भारतातला सर्वात जास्त आवडलेला किल्ला कोणता? भारतातला सगळ्यात जास्त आवडलं मांडवगड. कुठे होतो? मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश. मी आत्तापर्यंत पाहिलं सगळ्यात मोठा गड आहे आणि मला खूप आवडला गड तो. त्याची अजून विशेषता काय? तो गड म्हणजे मी आता सांगितलं की तो सगळ्यात जास्त पाहिलेला आत्तापर्यंतचा मोठा आहे. त्याच्यापेक्षा गड मोठे आहेत, मी अजून पाहिले नाही कुंभालगड वगैरे. पण तो त्या गडाचं बांधकाम, जी शैली, ज्या पद्धतीनं मध्य प्रदेशमध्ये छोट्या छोट्या टेकड्या असतात आणि ते मात्र विस्तीर्ण गड आहे, तो खूप मोठा आहे. आणि त्याचे दरवाज्यांचं बांधकाम, त्याची तटबंदी, त्याची पाण्याची जी सोय केलेली, पाण्याचं जे पुरवठा ज्या पद्धतीने केला, आपण जसं शनिवाड्यापर्यंत कात्राचं पाणी आणलं म्हणतो, तसं मांडवगडाला बऱ्याच पॅलेसमधून ह्या पॅलेसमधून त्या पॅलेसमध्ये जे त्यांनी पाणी फिरवलं आहे ते खूप आहे. नंतर घोड्यांच्या पागा खूप पाण्यासारख्या आहेत. हत्तींना ट्रेनिंग देण्याच्यासाठी जे पिलखानं म्हणतो आपण त्यांना, ते खूप पाण्यासारखं आहे त्यांचं. आणि तोफे बुर्जांवरती चढवण्यासाठी ज्या पद्धतीने पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये ज्या पद्धतीचं रॅम्प तयार केलेले आहेत, तसे मोठाले रॅम्प आपल्याला मांडूला पाहायला मिळतात. हे खूप साऱ्या गोष्टी. सर, असंच काहीतरी वैशिष्ट्य बुऱ्हाणपूरचं पण आहे ना? हा, बुऱ्हाणपूरचा आहे. बुऱ्हाणपूरचा जो गडामध्ये नाही आहे, बुऱ्हाणपूरचा गड हा आसिरगड आहे.
असिरगड. हां, आणि बुऱ्हाणपूरला तटबंदी आहे. जशी प्रत्येक गाव कोसला जी तटबंदी असते गावाला, तशी बुऱ्हाणपूरला तटबंदी आहे. आणि बुऱ्हाणपूर शहरामध्ये पाणी त्यावेळेस तिथनं 7 ते 8 किलोमीटरवरून आणलेलं आहे. ती खूप सुंदर पद्धती, जगामध्ये ती फक्त एक इराणला आहे आणि दुसरी आपल्या बुऱ्हाणपूरला आहे. आणि ते कुणी केलं होतं? ते मुस्लिम शासकांनी केले, परंतु कारागीर हे हिंदू होते. ती कारण की मुस्लिम हे मला असं वाटत नाही माझ्या अभ्यासांती की ते काय असं उत्कृष्ट कारागीर वगैरे असू शकतील, परंतु ते हिंदू तिथलं गाईड पण तेच सांगतो. अर्थात माझ्याकडे कागद नाही आहे, पण ते ज्या पद्धतीने केले हवेचा प्रेशरवरती नेऊन ते एक मनुष्य जाईल चालत असं पुढे जाऊन परत बारीक लहान मोठे छिद्र तयार करून त्याचे हुसास काढले त्यांनी ते, आणि त्या एअर प्रेशरनी ते शहरामध्ये बुऱ्हाणपूरमध्ये पाणी देते, खूप पाण्यासारखं येते. आणि आज त्यांनी ते पर्यटन डेव्हलप केले, वरनं लिफ्ट केलेली, त्याच्यामध्ये तुम्ही काही पैसे देऊन जाऊ शकता तिथे तिकीट काढून, आणि तुम्हाला ते सविस्तर संपूर्ण माहिती सांगितली जाते. खूप पाण्यासारखं येते बुऱ्हाणपूरला. आणि आशीरगड तर खूप चांगला आहे, म्हणजे तो सुद्धा मला गड खूप आवडला. सर भानगडला गेलात का तुम्ही? नाही, भानगड अजून केलं नाही आहे. मी विचारणार होतो म्हणजे खरंच भूत आहे का मग? नाही, भूता केंद्रामध्ये माझा विश्वास नाही आहे, पण तू भानगड सारखंच एक दुसरं जे आहे ना, काय नाव आहे त्याचं मला आता लक्षात नाही, राजस्थानमध्येच येते. तिथे रात्रीचे लोक राहत नाहीत आणि ते जे समाज तिथले सगळं निघून गेले ते मी पाहिलंय गडतो. आता मला नाव लक्षात नाही नेमकं. अच्छा. आणि आता जगातला सर्वात जास्त तुम्हाला आवडलेला किल्ला गड जगातला आता 22 देशांमध्ये मी जाऊन आलो, परंतु असे वेगवेगळे, परंतु इस्रायलमधला मसादा फोर्ट मला खूप आवडला आहे. मसादा, हां, तसा लंडन विन्स्टर फोर्ट पण एक चांगला आहे जो UK मध्ये आहे, परंतु मसादा फोर्ट हा मला खूप आवडला इस्रायलमधला. त्याला ज्या पद्धतीनं एकतर इस्रायलमध्ये डोंगर हे नाहीच आहेत, म्हणजे फार गोलनचे जे टेकडे आहेत ज्या लेबनॉनकडनं थोडंफार ज्या उंच टेकड्या संरक्षण करतात, परंतु मसादा फोर्ट ही छोट्याशा टेकडीवरती जो बांधकाम त्याचं केलं आहे आणि त्या पद्धतीने जे संवर्धन केले तिथे गव्हर्नमेंटने, हॅट्स ऑफ त्यांना, खूप चांगलं केलं आहे. त्याच्यावरती ॲक्च्युली वाळवंटामध्ये ते असलेलं पाण्याचा तुटवडा आणि तिथं ज्या पद्धतीनं बांधकाम केले, म्हणजे गड आवडण्यामागची कारण कशी असते, जिथं पाणी तिथं लोकवस्ती असते. मग पाणी कशा पद्धतीने तुम्ही खेळवताय हे खूप जिथं चांगलं तेच गड एक पॉप्युलर गड होऊ शकतो. आज राजगड आपण का म्हणतो, कारण पाणी पुरवठा तेवढा आहे, पाण्याचं मुबलक साहित्य तिथं तेवढं उपलब्ध आहे, म्हणून तो गड जिवंत राहतोय. तसं इस्रायलचा तो मसादा फोर्टला तसा आहे, छोट्याच्या टेकडीवरती, त्याचे ते भुयारी मार्ग, त्याचे ते बांधकामाचं धाटणी हे खूप चांगलं आहे. तसा निम्रोदसुद्धा आहे की जो त्या 3 देशांच्या सीमेवरती आहे निम्रोद, परंतु त्याची पडझड झालेली आहे आणि तिथं ते थोडंसं तो सीमेवरती असल्यामुळं बऱ्याच वेळा फायरिंग वगैरे चालू राहते. ते संयुक्त राष्ट्राची मिलिटरी तिथं बंदोबस्त आला असेल, त्याच्यामुळे मला काही भाग त्याचा पाहता नाही आला, म्हणजे तिथं त्यांनी अलाउड नाही केलं जाण्यासाठी. पण ऑलमोस्ट 70% मी पाहिला, पण तो पण ठीक आहे. म्हणजे काय फरक आहे विदेशातल्या किल्ल्यांमध्ये आणि आपल्या किल्ल्यांमध्ये, त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या किल्ल्यांमध्ये? तसं विदेशातलं म्हणजे काय होतंय, विदेशामधला कोणता देश आपण त्याच्यावरती अवलंबून आहे. आज लंडन जगावर राज्य केले, त्यांचा सत्तेचा सूर्य मावळत नव्हता. तिथले गड हे कॅसल एक जगात म्हणजे सगळ्यात भारीच आहेत. तिथले बांधकाम शैली, शत्रूला पराजित करण्यासाठी जी रणनीती आखली जाते त्याचंच बांधकाम त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी जे साठवण्याची क्षमता तुमच्याकडे असते. तुम्ही जर वसई साईडचे जे गड पाहिले, आपले वसईचे जे पाहिले, पोर्तुगीजांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आपल्याला लढा झुंज द्यावी लागलेली. खूप हुशार पोर्तुगीज हे दर्यावादी लोक एकदम, ते जहाजांवरती अधिराज्य गाजवणारी समाज तो. तर वसईच्या तिकडचे जे गड आहेत ना, तिथं फार कमी पाण्यामध्ये सुद्धा त्यांनी झुंज दिलेली आहे. वसईची चिमाजी, नरवीर चिमाजी आप्पांची जी मोहीम आपण बघितली, 4-4 वर्ष त्यांना झुंजवले. लाखोच्या फौजांना एवढं मूठभर केलेल्या गडांनी झुंजवले. मूठभर गड छोटेशा आकाराने, अगदी आपल्या बिल्डिंगमध्ये गड आहेत, परंतु त्यांनी 2-2, 3-3 महिने झुंज दिलेली आहेत. तिथल्या लेडीज लढतायत, तिथल्या नर्स लढतायत कमी पाणी पुरवठ्यामध्ये. गोव्यातले उदाहरणं तुम्ही घ्या ना, कमी पाणी पुरवठ्यामध्ये मराठी खाली झुंज देत आहेत आणि हे कमी पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा गड राखून ठेवत आहेत पोर्तुगीज. त्याच्यामुळे हे गडांचे वैशिष्ट्य हे आपण कुठल्या देशातले गड पाहतो त्याच्यावरती. आज मी अफगाणिस्तानचे गड पाहिले, नेस्तानाबूत झाले. फार निम्म्या जगावरती राज्य करणारी ती जी कम्युनिटी अफगाणी जे आपण होतो आता जे तालिबानी, ज्याच्यावरती आज आपली गजनी 17 वेळा लुटली आणि लुटून नेऊन त्यांच्याकडे वैभव आज काहीच नाही, सगळे खंडर झालेले आहे. कंदार पूर्णपणे खंडर होऊन पडलेले, कंदार खंडर झालेले आज.
म्हणजे जे अस्तित्व होतं तुमचं ते तुम्ही टिकवलं तर राहते. त्यामुळं तसं फिलिपाईन्समध्ये चांगले गड आहेत, मी ते पाहिलेले आहेत फिलिपाईन्समधले. नंतर हाँगकाँगमध्ये चांगले गड आहेत, ते मला पाहता आले. चांगले गड आहेत तिथं. एक ह्याच्यामधला मी मकाऊमधला एक गड पाहिला, मला नाव आत्ता एकदा सांगता नाही यायचं, पण तेवढ्या तोफा मी कुठल्याच गडावरती पाहिलेले नाही आहेत. 100 तोफा असतील आजही. बापरे. म्हणजे आजही तो लढा देऊ शकतो, असं येतो आजही लढा देईन अशा एकदम अद्यावत. म्हणजे आजही त्याच्या दारू भरायची आणि पेटवायची बात आणि तोफांचा मारा करू शकतो. आजही तशा आहेत त्या. म्हणजे प्रत्येकजण आहे. महाराष्ट्रातले गड आणि परदेशातल्या कुठल्या प्रांतातले गड, श्रीलंकेमधले, हे ज्याच्या त्याचं समीकरण ही वेगळी आहे थोडीशी. अशीच गड भ्रमंती देशभरातली करता करता तुर्कमेनिस्तानमध्ये तुम्हाला अटक केलं होतं म्हणे, तो काय प्रसंग होता? तुर्कस्तान. तर तिथं रुमिली हिसार नावाचा गड आहे, रुमिली हिसार. आणि तिथं मी ते भगवा फडकावला होता. अरे बापरे. मी परदेशात जिथं जाईन तिथं भगवा फडकवतो. बांगलादेशात फडकावलं तर आपण खैबर खिंडीत भगवा फडकावला आहे. अफगाणिस्तानमध्ये त्या तोरखामध्ये खैबर खिंडी जिथनं सगळे शत्रू आले त्या ठिकाणी पण भगवा फडकावले. अर्थात पैसे दिले होते तिथं. आणि तुर्कस्तानवर रुमिली हिसार जेव्हा फडकावला त्यावेळेस त्यांनी ते अटक केली होती मला. आणि किती दिवसांसाठी? नाही तासांसाठी त्यांनी नंतर रिलीज केलं, पण नंतर मला बाहेर जायला सांगितलं त्यांनी. कोठडीत वगैरे थांबावं लागलं? बसवून ठेवलं होतं आणि त्यानंतर सगळी चेकिंग केली, माझं हॉटेलची रूम वगैरे चेक केली सगळं त्यांनी. ते उथलपुथल करून नंतर भारतातनं फोन आल्यानंतर मग ते एम्बेसीमधून त्यांनी ते रितसर सोडलं मला आणि फक्त देश सोडायला सांगितलं दुसऱ्या दिवशी. अर्थात ते तो देशाची ते प्रोटोकॉल्स असतात, ते आपले भारतीय खूप आहेत तिथं. पण मी ते ॲक्टिव्हिटी केल्यामुळं मला ते त्यांनी तसं केलं. नंतर मग मी तिथनं दुसऱ्या दिवशी मी इस्रायललाच गेलो, मग मी थांबलो नाही. असं होतं ते एक प्रकार. पाकिस्तानात गेलात का कधी? नाही, पाकिस्तानात नाही. पाकिस्तान समोर पाहिलं, खैबर खिंडीत गेलो ना. आपल्याकडे कसं बुद्रुक आणि खुर्द गावं असतात, तसं खैबर खिंड जी आहे ती अफगाणिस्तान पाकिस्तानची डिवाइड करणारी खिंड आहे. इकडं तोरखाम बुद्रुक आहे अफगाणिस्तानमध्ये आणि तोरखाम खुर्द पाकिस्तानमध्ये, समोरच आहेत. मी ते जे चेकपोस्ट आहेत तिथं जाऊन आलो तिथं. म्हणजे पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा आहे का तुमची? आहे ना, मी जाणार एवढं 2-3 वर्षातच जाईल. माझी इच्छा आहे सर, माहिती का, मला मोहनजोदारो बघायचे. हो, ती एक अतिप्राचीन संस्कृती आहे. हो. आता आपण भारतातच येऊयात, महाराष्ट्रातच येऊयात. गडचिरोलीतला जो सुरजागड आहे तिथे जाण्याचा तुमचा जो होता प्रसंग तो खूप अवघड होता असं मी ऐकलंय आणि तिथे तुम्हाला खूप कष्ट पडले. तो नक्षलवाद्यांशी पण तुमचा सामना झाला. काय होता तो प्रसंग? ॲक्च्युली ज्यावेळेस महाराष्ट्रातले गड पूर्ण होत आले आणि विदर्भातले फक्त गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा हे 3 जिल्हे राहिले होते. आणि तिकडे पाहण्यासाठी आता मग गुरुवर्य कैलासवासी प्रमोदजी मांडे यांनी तिकडच्या गडांचं पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे गडदुर्ग महाराष्ट्राचे त्यांचं पुस्तक आहे. मी त्यांना फोन केला होता, माझ्यासोबत राऊत सर होते आणि आम्ही फोन केला की असे गड पाहिले. तर ते काय म्हटले की मी स्वतः तो गड पाहिलेला नाही आहे, मी असाच मित्राकडनं फोटो घेऊन तो पुस्तकामध्ये पब्लिश केलेलं म्हटलं, मी काय पाहिलेलं नाही आहे. तर मी तर पाहणारच होतो. म्हणून आम्ही ज्यावेळेस गेलो तिकडे सुरजागडला त्यावेळेस नक्षलवादीच ते आहेत हे मी सांगू शकत नाही ऑन कॅमेरा किंवा आता ते आपण कसं ठरवणार कोण नक्षलवादी, कारण की सर्वसामान्य मनुष्यच सोयीनुसार नक्षलवाद करतो. संध्याकाळचा घरी येतो, हॉटेलमध्ये बसतो, शेजारी बसलेले नक्षलवादी असतो, आपल्याला समजून येत नाही. कारण तिथं कोण कसंही राहतो, साधी एकदम ते असं नक्षलवाद असा ड्रेस नाही आहे कोड. आपलं कसं पोलिसांना ड्रेस आहे, मिलिटरी ड्रेस आहे, तसं तिथे काय असा ड्रेस कोड नाही ना. ज्यावेळी त्याला ॲक्टिव्हिटी करायची त्यावेळी तू जंगलात जाऊन ज्या गोष्टी करायची ते करणार. ज्यावेळेस ते नेडरे म्हणून गाव आहे तिथपर्यंत आम्ही गेलो. तिथे एक मित्रच म्हणजे असंच मित्र केलेला हॉटेलमध्ये जेवतोय. मग वेटरने सांगितलं तो त्याच्याकडे जा, त्याने सांगितलं त्याच्याकडे जा. असंच एक मग मित्र जमवलं तर मी त्याला पैसे दिले. म्हणलं की आपलं तो गड पाहिजे म्हणलं, ते जरा प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणलं, ते तर तुम्हाला माहिती आहे म्हणलं. म्हणलं काय त्याला होते तेव्हा काय असेल ते बघू म्हणलं, तुला पैसे देतो म्हणलं मी सगळे, तुला जरा सोय बी करतो सगळी तुझी व्यवस्थित. मग आम्ही गेलो. असं चालत गेल्यानंतर एक मनुष्याला समोर चालत तो त्याला म्हटलं काहीतरी ते मोडवी भाषा आहे, माडवी त्यांची भाषा काहीतरी वेगळी, त्याच्यात तो काहीतरी बोलला त्याला. तो जो गाईड होता ज्याला आम्ही हायर केला होता तो मला म्हणला की पुढे जायला धोका आहे म्हणला, जाऊ नका. तर मी म्हटलं काय होतं आता एवढं आलो आहे, गड समोर दिसतो. नाही म्हणलं हा गड नाही आहे, ह्याच्या पलीकडे गड आहे म्हणलं, अजून खूप चालावं लागेल. म्हटलं काय होतं कर की ॲडजस्ट. म्हटलं अजून तुला 2000 रुपये देतो. आता मी पैसे वाढवले 1000चे 2000, तर तो म्हणला चला अजून 2000 मिळतात तर बघू रिस्क घेऊ. कारण त्याला मी जिथे 100 रुपये रोजंदारी आहे तिथे जर 2-3 हजार मिळतात तर त्यांनी ते रिस्क घेतली. आणि आम्ही चालत गेलो, साधारणतः 700-800 मीटर गेलो असेल चालत, अजून पुढे गेलो असेल. आणि तिथे गेल्यानंतर मात्र एक समोर एक व्यक्ती आला की ज्याने ते
गमशा वगैरे तोंडाला बांधलेला होता, हाताला वगैरे काय नव्हतं. तो आला आणि त्याला तो बोलला काहीतरी, त्याला बोलला आणि त्यांची शिवीगाळ झाली. बापरे. त्याची शिवीगाळ झाल्यानंतर त्यांनी त्याचा जाळ काढला आणि ते थोडंफार मला कळलं की थोडक्यात की तुम्ही जा नाही तर मारेल. नंतर मग मी त्याच्याशी बोलायला गेलो, त्याने परत म्हणलं की असं तसं, तो माझ्या चिडला. मग मी म्हणलो थोडं पैसे दे, त्याने माझ्या मुस्कडी तर टाकले डायरेक्ट. म्हणलं म्हणलं तुम्हाला सांगतोय राव म्हणला की हे नको नको इथं म्हणलं अडचणीला. माझं त्याने ते बॅग बी घेतली आणि म्हणलं तुम्ही चला पटकन. परत आलो आम्ही, पण पुणेकर आपण माघार नाही घेतली. मी आलो, त्याच्याने खाल्लं पिलं, त्याला जे बोललो रक्कम दिली, संबंध वाढवले चांगले. मी 2 वर्ष संबंध ठेवले आणि त्याला ज्यावेळी योग्य वाटलं की ही व्यक्ती योग्य आहे, ही इतिहासासाठीच येते, मग त्यांनी सिग्नल दिला मला, तुम्ही या म्हणलं, मी गड दाखवतो. आणि त्यानंतर मग मी 2 वर्ष गेलो, गड वगैरे पाहून आलो, त्याचे सविस्तर पोस्ट वगैरे लिहिलं. गड सरच केला म्हणजे तुम्ही? गड सर केला. त्याच्यावेळेस आपण त्याचं हाईट वगैरे, उंची किती, अवशेष, तटबंदी, काय जे जे काही तुम्ही मोजलीत? हो, आपण मोजली. ती कशा प्रकारे मोजली? आता वॉच आहे, पण त्यावेळेस आपल्याला स्ट्रावा आहे, त्याच्यावरती त्याची ॲपवरती ते सगळ्या गोष्टी आपल्याला, त्याचं गुगल लोकेशन आपण सेव्ह केलं. ते सगळ्या गोष्टी, त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण लिहून वगैरे घेतले की इथं ॲक्च्युअल हा गड किती चालायला लागतं, इलिव्हेशन किती आहे. गडकिल्ल्यांचा विषय सुरू आहे. गडकिल्ले महाराष्ट्रात पण आहेत आणि राजस्थान वगैरे साईडला पण आहेत, पण फरक काय आहे की त्यांचे गडकिल्ले किंवा पॅलेसेस म्हणू शकतो आपण, ते अजूनही शाबूत आहेत, अजूनही व्यवस्थित आहेत. पण आपल्याकडे त्याची नासधूस झालेली. अर्थात त्याला कारण असं आहे की ती लोकं शरण गेली, मराठी कधी शरण नाही गेले. पण म्हणून आज आपल्या गडकिल्ल्यांची अवस्था खूप वाईट आहे सर. जो शिवाजी महाराजांचा जिवंत ठेवा आहे तो आता गडकिल्ल्यांच्या स्वरूपातच आहे आपल्याकडे, तो आपण जपला पाहिजे, पण ते होऊ शकत नाही आहे. त्याला काय अडचणी येतात, का आपण जपवू शकत नाही होत आपले गडकिल्ले? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेला आहे प्रत्येक दगडांना, त्याच्यामुळे तो दगड आपल्यासाठी पवित्र आहे. खरं, शिवाजी महाराज ज्या ज्या गोष्टीला स्पर्श केला ते आपल्यासाठी वंदनीय आहे खूप गोष्टी. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांना पाहायचं म्हटलं तर त्यांचे फोटो आहेत उपलब्ध समजा म्हणा, पण आज गडांच्या रूपात आपण महाराजांचं दर्शन घेऊ शकतो. आपल्या जेव्हा संकट आहे त्यावेळेस आपण गडावरती जाऊन आपल्या संकटाचं आपण ते मात करू शकतो, हे आपले गड शिकवतात. आणि आज त्यांची पडझड झालेली आहे. आज नाही, ही शोकांतिका आहे. खरं तर सांगायचं म्हटलं तर गोनीदा यांनी म्हटलं होतं की काही वर्षापूर्वी की ह्याच्यासाठी सेपरेट महामंडळ सरकारने स्थापन केलं पाहिजे, महाराष्ट्र सरकारने. 50 वर्षांपूर्वी म्हटलं, 50 वर्षापूर्वी त्यांनी मागणी केली होती की गुरुवारी बाबासाहेब पुरंदरे यांनी सुद्धा ती मागणी केली होती की सेपरेट वैयक्तिक महामंडळ याचं निर्माण करा. रायगडला कसं प्राधिकरण केले आत्ता, तसं एक सेपरेट महामंडळ गडकोटांचं तयार करा तुम्ही. महामंडळ असावं, त्याला एक सेपरेट कॅबिनेट मंत्री त्याच्यावरती देखरेखीसाठी असावा आणि त्याला तरतूद करून फंड विशिष्ट टाकून गडांचं संवर्धन करावं. जसे गड आहेत तसे जर केले आजच्या तारखेला तर महाराष्ट्रामध्ये इतकं पर्यटन वाढेल की तुम्हाला म्हणजे स्थानिकांना रोजगारासाठी इकडे जायचीच गरज नाही पडणार. इतकं मोठं पर्यटनाची संधी आपल्या फक्त गडांच्या मार्फत करायचं. काय तुम्हाला आहे ते दुरुस्त करायचेच फक्त. राज ठाकरे पण हाच मुद्दा घेतात बऱ्याचदा. आदरणीय राजसाहेब ठाकरे पण मुद्दा घेतात, परंतु हे शासन जे वेगवेगळे शासन येतं त्याच्यामध्ये फंड तयार केले जातात, फंड दिले जातात. परंतु माझ्या अभ्यासांती मला असं वाटतं की 1 रुपयाचा मंजूर झाला तर खाली येईपर्यंत 20 पैसेच राहत असतील. 80 पैसे हे सरकारी बाबू यंत्रणेमध्ये सिस्टममध्ये ते थोडक्यात इथे भ्रष्टाचारच चालू. भ्रष्टाचार तर काय, भ्रष्टाचार हा जगात सगळीकडेच आहे. त्याच्यामुळं भ्रष्टाचार लागलेली कीड आहे आणि ही कीड गडांना खाऊन टाकणार आणि येणाऱ्या पिढीसाठी आपल्याकडं फक्त उघडे बोगडे डोंगर असणार आहेत. अर्थात काही संस्था खूप चांगलं काम करतायत, त्याच्यामुळं काही गडांवरती पुन्हा ते दिवस येतील, पण खूप वर्ष लागणार आहेत. दुर्गम भागामध्ये ते काम करणं वगैरे खूप गोष्टी अडचणीचा विषय आहे. सर, याविषयी तुम्ही एक काम केलेलं आहे, सर त्या कामाविषयी काय सांगाल? गड संवर्धनाबाबत आपण फक्त वैयक्तिक सिंहगडापुरतंच प्लॅस्टिक मुक्त आपण करायचा प्रयत्न करत असतो, अनेक वर्ष आले करते. सिंहगड परिवार फाउंडेशन म्हणून संस्था आहे आपली, की ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण सिंहगडावरती डागडुजी वगैरे काय करत नाही, कधी आपण केले नाही कधी. फक्त प्लॅस्टिक गडावरती जे पडतंय, जे भोवताली पडते आणि गडावरती पडते, पायवटीवरती आणि आजूबाजूला, ते प्लॅस्टिक आपण बॅगमध्ये भरतो आणि खाली पायथ्याशी आणून ठेवतो आणि तिथून कॉर्पोरेशनवाले घेऊन जातात. हे काम अनेक वर्ष आले आपली संस्था करते. संस्थेचे जवळपास 200 सभासद असतील. आज अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश केदारे आहेत अध्यक्ष. आपण गडावरती ते गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ते कार्यक्रम आयोजित करतच असतो. सतत असतात आपल्या मोहिमा त्या प्लॅस्टिक मुक्तच्या. बाकी संवर्धनाच्या रिलेटेड काय करत नाही. शिवाय बिगर शासकीय समिती आहे सिंहगडची बचाव समिती, त्याचा मी अध्यक्ष पण आहे, की जिथं काय अपघात जर झाला काय तिथं तर ती
बचाव समिती रेस्क्यूसाठी आम्ही जात असतो आणि एक शासनाची पण समिती आहे की जी तिथंही काम करते. आता सडकाच्या मेट्यावरती जे मारुतीचं मंदिराचं डागडुग जी चालली त्याला सिंहगड परिवार फाउंडेशन पूर्णपणे मदत करतं. स्टील नेणं, वाळू नेणं वगैरे ही कामं आत्ताच चालू आहे. अगदी कालच्या रविवारी पण ते काम केलेलं आहे तिथं. अरे वा. सर तुम्ही पेशाने ॲडव्होकेट आहात, पैलवानकी पण केलेली कधी काळी, ट्रेकिंग कंटिन्यू करताय, इतिहास अभ्यासक आहात, संवर्धक आहात गडकिल्ल्यांचे. ही एवढं सगळं मॅनेज कसं करता तुम्ही? तुमच्याकडे दिवस 24 तासांचा बरोबर 24 तासाचंच आहे. मुळात आवड असले की सवड मिळते. म्हण आहे ना, असेल आवड तर मिळेल सवड, तसं येते. मी पूर्णपणे वाहून घेतले. म्हणजे हे आता मी आग्र्याच्या जे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक होते, आंतरराष्ट्रीय स्मारक, त्याच्यामध्ये शासकीय सदस्य म्हणून माझी अधिकृत नियुक्ती झालेली. त्याच्यामुळं आग्र्यातलं कामासाठी किंवा हे गडकोटांसाठी मला आवडते, त्याच्यामुळं मला वेळ मिळतो. जर मला आवड नसते तर मला वेळही नसता मिळाला. त्याच्यामुळे मला मनापासून माझ्या इथून आवड आहे, त्याच्यामुळं मी वेळ काढतो. अर्थात मी प्रॅक्टिस करत नाही. तालीम लग्न झाल्यानंतर तालीम काय कोण करत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं एक छोटासा व्यवसाय चालू आहे, त्याच्यामुळं कुटुंबाचं आर्थिक नियोजन चालू राहते. त्यामुळे पूर्णपणे मी 90% वेळ हा गड, भटकंती, इतिहास, आग्रा ते राजगड गरुड मोहीम, आग्र्यातलं स्मारक, ह्या सर्व गोष्टींसाठीच देत असतो. किंवा शहरामध्ये जे काही इतिहासाचे कार्यक्रम असतील त्यांना सहकार्य करणं किंवा त्याचा आपण एक अंगीकृत भाग होणं, ह्या गोष्टीवरती माझं लक्ष असतं. वा. ट्रेकिंगकडे येऊया. तुम्ही आता 1500च्या आसपास किल्ले पाहिलेले आहेत, कंटिन्युअसली ट्रेकिंग पण केलेली आहे. जे नवे ट्रेकर्स असतात, हौशी उत्साही माझ्यासारखे म्हणूयात आपण, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की ट्रेकिंगच्या वेळेस काय तयारी केली पाहिजे, शारीरिकसुद्धा आणि मानसिकसुद्धा? आता कसं आहे, नवीन ट्रेकर खूप येतात. जून महिन्यात चालू होईल आता नवीन. आता काय सुळसुळाट वाढेल प्रत्येकाचा. 6 जून राज्याभिषेक झाल्यानंतर ट्रेकिंगचं सीझन चालू होतं. एप्रिल मे मध्ये कोणी जनरली करत नाही. खरं तर वर्गीकरण करता आलं पाहिजे तुम्हाला ट्रेकिंगचं. म्हणजे ट्रेकिंग हा शब्द आणि गडकोट भटकंती हे पूर्णपणे वेगळे आहे. तुम्ही गडांवरती जायचं आहे तर ते पद्धतीचं तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि ट्रेकिंग कसं आहे, समजा तुम्हाला आता ट्रेक करायचं आहे, ह्या डोंगरावर त्या डोंगरावर गेले, जिथं गड नाही, जिथं इतिहासाचं काही नाही, ते ट्रेकिंग तुमचं ते कसे पद्धतीने करू शकता. परंतु काही त्याचे रूल्स आहेत, नियम आहेत, ते तुम्ही सांभाळले पाहिजेत. समजा उंच गिरदुर्ग असेल तर त्याच्यावरती जाण्यासाठी चांगले शूज असावे, हातात स्टिक असावी. रविवारी ट्रेक करायचं तर तुम्ही शुक्रवार शनिवार 2 दिवस वॉटर इनटेक बॉडीमध्ये वाढवलं पाहिजे सगळ्या गोष्टी. नंतर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडं पाहिजे. गावातल्या पोलीस पाटलाला जाताना तुम्ही सांगून गेलं पाहिजे तिथे ग्रामपंचायतीमध्ये की आम्ही 10 जणांचा ग्रुप आहे. महिला असतील तर त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. गडावरती झोपायचीच वेळ आली राहण्याची तर तुमच्याकडे टेंट कंपल्सरी पाहिजे. टेंटशिवाय झोपू नये. आणि गडावरती कुठे आग लागणं असं कुठले कृत्य तुमच्याकडनं झालं नाही पाहिजे ना, आगनी सारी माचीस वगैरे, किंवा गडावरती कुठले व्यसन करणारे झाले नाही पाहिजे. त्या तरुण हल्ली ते खूप जण त्या पद्धतीने करतात. अर्थात थोडंसं त्याच्यावरती संस्था काम करतात त्यामुळे बंद झालेलं आहे. परंतु या गोष्टी सांभाळ करताना भुईकोट जर गड असेल तो विस्तीर्ण असतो. मग त्याच्याकडं तुम्हाला ड्रोन तुम्ही आजच्या काळामध्ये घेऊन जाऊन त्याचं वेगवेगळं फुटेज विथ परमिशन घेऊन तुम्ही ते केले पाहिजे. आणि गडाचं बारकावे म्हणजे त्याच्या जंग्या, चर्या, तटबंदी, दरवाजे, देवारे, बांधकामशैली, वाड्याचे बांधकाम, त्याचे काही शिल्प असतील तर ते, काही लढाईचे काही तिथं पाऊलखुणा असतील ज्या आपण इतिहासात वाचतो त्याच्याबद्दल काहीच्या गोष्टी जर पाहायच्या झाल्या तर एक नोंदवही तुमच्यासोबत पाहिजे. त्याच्यातून तुम्ही नोंदी केल्या पाहिजेत. प्रत्येक गडाचं वेगळं वैशिष्ट्य आहे. अर्थात गिरदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट, गड्या ह्यांचं एक वर्गीकरण करून तुम्ही पहिला अभ्यास करून मग तुम्ही अभ्यासासाठी जायला पाहिजे. सर तुमची काही पुस्तकं पण आली आहेत किंवा येत आहेत, येऊ घातली आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? नाही, ॲक्च्युली मी एकच पुस्तक लिहिणार आहे, अफगाण डायरी नावाचं. अच्छा. अफगाण डायरी ते लिहिणार, इंग्रजी ते असणार आहे. पण मी अजून 2-3 वर्ष घेणार. मी सांगतो प्रत्येक वेळेस की लवकरच येईल. परंतु माझ्या अफगाणिस्तानमध्ये काही अजून जे कॉन्टॅक्ट्स आहेत ज्यांच्याशी मी कॉन्टॅक्टमध्ये असतो तर काही पत्र मला अजून उपलब्ध होतील. ते परत दुसरं पुस्तक काढण्यापेक्षा थोडं थांबूनच मी ते काम करतो आहे. आता जवळपास लिखाण चालू असतं माझं. आणि तशी 4 पुस्तकं आलेली आहेत. परंतु गाभा मी दिलेला आहे, पण लिखाण ॲक्च्युली हे प्रसिद्ध इतिहास लेखकांनीच केले. जसं गोळे घराण्याचे इतिहासातील योगदान हे डॉक्टर श्रीदत्त राऊत यांनी लिहिले. त्यांना मी काही पत्र दिली, मग त्यांनी लिखाण केले. वाघ दरवाजा, प्रसिद्ध सिनेमा लेखक, संवाद लेखक आणि इतिहास संशोधक सौरभजी करडे यांचं वाघ दरवाजा खूप चांगलं पुस्तक आहे की जे पिलाजी गोळे छत्रपती राजाराम महाराजांचा
रायगडपासून प्रतापगडावाला प्रवास आणि प्रतापगडची झालेली लढाई राजा महाराजांच्या जीवनातली त्याच्यावरचं पुस्तक आहे, ते खूप चांगलं आहे. त्यानंतर गोवळकोट आनंदराव गोळे हे आणि 11 भावंडांनी बलिदान दिलं गोवळकोटच्या लढाईमध्ये. ते बालाजी काशीद हा युवा इतिहास संशोधक आहे, त्याला जे मटेरियल लागते ते मटेरियल मी देतो आहे. आणि आता पेरंगूटचं एक लढाईचं पुस्तक आले पेरंगूटचं, ते जे मटेरियल जे लागते ते जे डॉक्युमेंट्स लागतात ते मी देतो आहे, पण लिखाण मात्र ते त्यांनी केले. ती अशी 4 पुस्तकं आपली प्रकाशित झालेली आहेत. अरे वा. सर, शेवटचा प्रश्न. तुम्ही एवढं सगळं कार्य करताय, खूप उल्लेखनीय येते. ह्या सगळ्या तुमच्या कार्यातून कामातून लोकांनी काय घ्यावं अशी तुमची अपेक्षा आहे? नाही, जे मी कार्य करतो हे खूप मुंगे एवढे आहे आणि माझ्यापासून घ्यावं इतका मी मोठा पण नाही आहे. परंतु जर घ्यायचंच असेल तर BP डायबिटीज मुक्त भारत ही जी संकल्पना मी राबवतो आहे, ज्याच्यात 45 मिनिटं व्यायाम दररोज केला पाहिजे. जर घेताच जर आलं तर 45 मिनिटं व्यायाम जर प्रत्येक व्यक्तीने केला, जो भारतामध्ये BP आणि डायबिटीज हा आजार नव्हताच, तो आज ज्या पद्धतीने फोफावला आहे, त्याकरता एक स्वतःहून प्रेरित होऊन प्रत्येकाने 45 मिनिटं व्यायाम जर स्वतःसाठी दिलं तर मी ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तेवढं सांगेन की BP डायबिटीज मुक्त महाराष्ट्र नव्हे भारत होण्यासाठी दररोज 45 मिनिटं फक्त व्यायाम करा. 23 तास 15 मिनिटाचा दिवस हा तुमचा ठेवून 45 मिनिटं व्यायामासाठी द्या फक्त, असं मी माझ्याकडनं नाही, परंतु हे तर घेता आलं तर हेच घ्या असं मी सांगेल. थांबत सर इथेच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. मला खूप गोष्टी नव्याने कळल्या, प्रेक्षकांना त्या कळल्याच असतील. खूप खूप धन्यवाद तुमचं, तुम्ही लगावती पॉडकास्टवर आलात. धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा संवाद फक्त एका व्यक्तीचा प्रवास नव्हता, तर गड किल्ल्यांच्या माध्यमातून स्वराज्याची जिवंत कहाणी होती. मारुती आबा गोळे यांनी आपल्याला दाखवलं की किल्ले फक्त इतिहासात वाचायच्या गोष्टी नाही आहेत, तर त्या जगायच्या, अनुभवायच्या आणि जपायच्या गोष्टी आहेत. 1500पेक्षा जास्त किल्ल्यांचा अनुभव, 22 देशांचा प्रवास आणि त्यातही प्रत्यक्ष आयुष्यात झालेले संघर्ष, त्यांच्या प्रत्येक अनुभवामागे एकच संदेश दिसतो की स्वराज्य हे फक्त नाव नाही आहे, ती एक जाणीव आहे. आज गडकिल्ल्यांची अवस्था पाहून चिंता वाटते, पण त्याचबरोबर ते जपण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत आणि अशा लोकांमुळेच हा वारसा अजूनही जिवंत आहे. तर हा होता आजचा संवाद. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. धन्यवाद.